वाढत्या महागाईचा फायदा घेत गरिबांच्या हक्काच्या धान्याची खरेदी करून साठवणूक करणाऱ्या रॅकेटचा वर्धा तहसील पुरवठा विभागानं पर्दाफाश केला। सेवाग्राम मार्गावरील MIDC परिसरात असलेल्या एका अवैध गोडाऊनवर धाड टाकून शेकडो क्विंटल गहू आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला। MIDC परिसरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या अवैध साठवणुकीची कुणकुण लागली होती। जिल्हा संयोजक बबलू राऊत, प्रशांत यादव आणि इतर सहकाऱ्यांनी गोडाऊनवर जाऊन खातरजमा केली। गोडाऊन चालकाकडे साठ्याबाबत विचारणा केली असता तो कोणतीही कागदपत्र दाखवू शकला नाही। त्यानंतर तात्काळ वर्धा तहसील पुरवठा अधिकारी मनीषा माजरखेडे यांना पाचारण करण्यात आलं। पुरवठा अधिकारी मनीषा माजरखेडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचून सखोल चौकशी केली। गोडाऊनमध्ये शेकडो क्विंटल गहू आणि तांदळाचा साठा होता। विशेष म्हणजे गोडाऊनच्या बाहेर एका ऑटोमध्ये विक्रीसाठी नेला जाणारा माल देखील पथकाने पकडला। या साठ्याबाबत कोणतीही अधिकृत बिल किंवा परवाना नसल्यामुळे संपूर्ण गोडाऊन सील करण्यात आलं। 110 क्विंटल तांदूळ आणि 10 क्विंटल गहू असं 120 क्विंटल धान्य पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आढळून आलं। आणि त्या MIDCच्या बाहेर जो एक ऑटो रिक्षा होता 3 चाकी, त्या वाहन चालकास विचारणा करण्यात आली। त्यामध्ये 3 क्विंटल तांदूळ पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये कट्ट्यामध्ये आढळून आला। त्यांनी सांगितलं त्या वाहन चालकांनी की सदर धान्य हे सेवाग्राम बरबटी या एरियामधनं रेशन कार्ड धारकांनी मला दिलेलं आहे। तांदूळ मे बी 20 रुपये किलो आणि 15 रुपये किलो गहू या रेटनी त्यांनी ते खरेदी केलेलं आहे। आणि मी आता यांना विकण्यासाठी येथे ते धान्य मी आणलेलं आहे। तर मी सदर याचा गोडाऊनला मी त्या सील केलेला आहे आणि सील केल्याबाबतचा मी पंचनामा केलेला आहे। आता पुढील कार्यवाही सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार आणि गोडाऊन चालक शेख रहीम शेख करीम हा अधिकारी कारवाई करत असताना पसार झाला। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी सालोड, हिरापूर आणि नेरी पुनर्वसन परिसरातही त्याच्यावर अशाच प्रकारची कारवाई झाली होती। या रॅकेटचे मुख्य धागेदोरे सालोड, टी पॉइंट आणि नेरी पुनर्वसन परिसरात असल्याची माहिती आहे। या गोडाऊनमध्ये जे कार्डधारक आहे त्या कार्डधारकाकडून 20 रुपये प्रमाणे तो कंट्रोलचा माल या ठिकाणी अवैधरित्या गोळा करून ठेवत होता। हे खबर आमच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लागली। आम्ही इथून शहानिशा केली। त्यानंतर इथे त्या मॅडमला बोलवलं, अन्नपुरवठा मॅडम आहे, त्यांना बोलवलं आणि त्याच्यावर कारवाई करून समोरची कारवाई चालू आहे। आता वर्धेतील या कारवाईमुळे धान्य माफियांचे धाबे मात्र दणाणले आहेत।